मार्लेश्वरचं दर्शन करून आम्ही पोहोचलो गणपतपुळेला. गाडी त्यांनी पार्क केली आणि दर्शन रांगेत गेलो. थोड्याच वेळात दुपारी 12 वाजताची आरती सुरू झाली. दर्शन केले आणि निघालो जवळच असलेल्या अरेवारे बीचला. पण माझ्या फोन मधलं चार्जिंग संपलं होतं म्हणून व्हिडिओ नाही झाले. पण समुद्रात पोहून मस्ती करून आम्ही आंघोळ करायला वेगळ्या ठिकाणी गेलो. तिथे हे असं झालं. माझ्या फोनमधलं चार्जिंग संपलेलं भावांनो, म्हणून मी काय व्हिडिओतून केलं नाही. आत्ता पण फक्त एक 20% आहे, 15-20% चार्जिंग आहे. आणि आम्ही आरेवारेला मस्ती त्यांनी केले पाण्यात इकडे तिकडं आणि पवायचं म्हणून. हे तुम्ही सगळ्यांना माहीत असेल, ह्याच्या रील्स ते तुम्ही बघितल्या असतील, हे माहिती आहे तुम्हाला. इथं आलतो आणि आता ह्याची अवस्था बघा कशी आहे. आता इथं पवायचं कसं ते पण प्रश्न पडलेला, म्हणून आम्ही आंघोळ कुठे केली माहिती आहे काय, या इथं आंघोळ केलं बघा आम्ही सगळेजण मिळून. असली परिस्थिती. त्यामुळं रीलवर विश्वास ठेवू नका, रियालिटीवर विश्वास ठेवा. आणि कुठली पण ट्रिप करताना कोण गेले आता सध्याच्या सिच्युएशनला त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही ट्रिपला जावा. यानंतर आमचा प्रवास होता रत्नदुर्ग किल्ला. व्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि यापुढे येणाऱ्या व्हिडिओसाठी आत्ताच फॉलो करा.